या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तिलोत्तमाने घरातील सगळ्यांना एकत्र बोलावलेले असते आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की मॉम, जर तुम्हाला सारंगबद्दल काही सांगायचं असेल तर आपल्याला त्यालासुद्धा इथे बोलवायला हवं, कारण तो घरात तर कुठेही नाही आहे. त्यामुळे तिलोत्तमा नीलला सारंगबद्दल विचारते. नील सांगतो की काल रात्री तो मला भेटला होता, मात्र त्यानंतर तो कुठे गेला हे मलाही माहीत नाही. आणि त्यावेळी मग अमृता सांगू लागते की आई, मला असं वाटतं की कदाचित सारंग काल रात्रीपासूनच घरी नाही आहे. बघा ना, त्याची कारसुद्धा दिसत नाही आहे. आणि हे ऐकून मग सगळेच काळजीत पडतात. तिलोत्तमा राजकुमारला सांगते की बघ नेमका सारंग कुठे आहे ते. पण मग त्याच वेळी सारंग घरात येतो. तो सुखरूप आहे हे पाहून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर सारंग तिलोत्तमाला विचारतो की आई काय झालं. तर तिलोत्तमा म्हणत असते की सारंग, मी तुला दिलेली 48 तासांची मुदत आता संपत आली आहे आणि ती मुलगी अजूनही या घरात परत आलेली नाही आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे मी जे काही सांगेल ते तुला ऐकावं लागेल. आणि ते ऐकून चंद्रकांत विचारतो की तिलोत्तमा, तू सारंगला काय करायला सांगणार आहे. आणि त्यावेळी तिलोत्तमा हसतच म्हणते की ते कळेलच तुम्हाला. आणि मग त्याचवेळी त्यांची लीगल टीम त्या ठिकाणी येते. त्या टीमला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तिलोत्तमा म्हणत असते की आता मी सारंगचा आणि त्या मुलीचा घटस्फोट घडवून आणणार आहे. ती मुलगी मला या घरात आणि सारंगच्या आयुष्यात नकोय. आणि ते ऐकून अस्मी आणि ऐश्वर्या तर खूपच खुश होतात. तर सारंग म्हणत असतो की बरं झालं आई, तू यांना इथे बोलावलं. पण काय ग, घटस्फोटासाठी दोन्ही व्यक्तींची परवानगी असणं आवश्यक असतं. त्यावेळी तिलोत्तमा म्हणते, हो सारंग, पण ती मुलगी आत्ता इथे आहे का नाही ना. जर ती इथे असती तर घटस्फोटाची वेळ आलीच नसती. आणि त्यावेळी सारंग सावलीला हाक मारतो आणि मग सावलीसुद्धा घरात येते. आणि सावलीला पाहून ऐश्वर्या आणि अस्मीच्या पायाखालची जमीनच सरकते. सावली सुखरूपपणे घरी आली आहे हे पाहून तिलोत्तमा देखील नाराजच झालेली असते. ती सारंगला म्हणते की वा सारंग, म्हणजे तू या मुलीला शेवटी घरी घेऊन आलाच. पण अरे, हिला लाज वाटत नाही का. म्हणजे स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतरही ती इथे कोणत्या हक्काने आली आहे. आणि आता जर ती इथे आलीच आहे तर मी तिला पोलिसांमध्ये देऊ शकते ना. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की आई, जर आपल्याला हेच करायचं असेल ना तर मग सत्य काय आहे हे तुला जाणून घ्यायलाच हवं. पण तिलोत्तमा म्हणत असते की कशासाठी, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि जर या मुलीबद्दल काही असेल ना तर मुळीच नाही. आणि ती तेथून सरळ जाण्यासाठी निघते. पण सारंग म्हणतो की सावलीबद्दल नाही, पण ऐश्वर्या वहिनीबद्दल ऐकायला तर तुला आवडेल ना. आणि ते ऐकून तिलोत्तमा जागच्या जागीच थांबते. सगळेजण ऐश्वर्याकडे पाहू लागतात. आणि मग त्यानंतर सारंग सरळ ऐश्वर्याकडे जात म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, ती चिठ्ठी कुठे आहे जी तू आम्हा सगळ्यांना वाचून दाखवली होती. तर ऐश्वर्या मोठ्या तोऱ्यात म्हणत असते की मला माहीत नाही, मी काही ती जपून ठेवली नाही. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की अगं, निदान स्वतःच्या चुका तरी सांभाळून ठेवायच्या ना. आणि ते ऐकून नील म्हणतो की सारंग, हे काय बोलतोयस तू ऐश्वर्यासोबत, ही कोणती पद्धत आहे. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की दादा माफ कर, मात्र आता मला अशा पद्धतीने बोलावंच लागेल. आणि मग त्यानंतर तो तिलोत्तमाला म्हणू लागतो की आई, आता खरं काय आणि खोटं काय हे सगळ्यांसमोर यायला हवं. आणि मग तो सावलीने त्याच्यासाठी जी चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी आणि ऐश्वर्याने जी चिठ्ठी सगळ्यांना वाचून दाखवलेली असते ती चिठ्ठी घेऊन येतो. त्याचसोबत ते नोटपॅड देखील असते. आणि हे सगळं बघून तिलोत्तमा विचारू लागते की हे काय आहे सारंग. तर सारंग तिला म्हणतो की आई बघ, ही ती चिठ्ठी आहे जी सावलीने माझ्यासाठी लिहून ठेवली होती. आणि ही ती चिठ्ठी आहे जी ऐश्वर्याने आपल्या सगळ्यांना वाचून दाखवली होती. या दोन्ही चिठ्ठींमधील अक्षरांमध्ये किती फरक आहे. पण ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की तू ऐश्वर्यावर असे आरोप नाही करू शकत. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की ठीक आहे, मी तिच्यावर कोणतेही आरोप करणार नाही, तू तिला तिचा गुन्हा कबूल करायला सांग. आणि ते ऐकून तिलोत्तमा गप्पच बसते. तर सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या वहिनी तर काही तिचा गुन्हा कबूल करणार नाही, त्यामुळे मला हे करावंच लागेल. आणि मग तो नोटपॅडमध्ये सावलीने आधी जे काही लिहिलेलं असतं ते सगळ्यांना दाखवत म्हणतो की बघा, या नोटपॅडमधील अक्षर आणि या चिठ्ठीमधील अक्षर सारखं आहे. म्हणजे ही चिठ्ठी सावलीनेच लिहिली होती माझ्यासाठी. पण ऐश्वर्याने जी चिठ्ठी सगळ्यांना वाचून दाखवली ना ती दुसऱ्याच कोणीतरी लिहिली होती. आणि हे ऐकून सगळेच जण ऐश्वर्याकडे पाहू लागतात. ऐश्वर्या तर खूपच घाबरलेली असते. तिलोत्तमा
मग तिला विचारते की ऐश्वर्या तू बोल काहीतरी. आणि मग ऐश्वर्या तिच्या समोर जाते आणि म्हणते की मॉम मला माफ करा, हे सगळं मीच केलं होतं. आणि ते ऐकून तिलोत्तमा मग खूपच चिडते. तर सारंग म्हणत असतो की आई मला खात्री आहे तू जो शब्द दिला होता तो तू नक्की पाळशील. आणि मग तिलोत्तमाला आठवतं की तिने सारंगला सांगितलं होतं की जर ऐश्वर्या खोटी आहे हे सिद्ध झालं तर ती सगळ्यांच्या देखत ऐश्वर्याच्या कानाखाली मारेल. आणि मग ती क्षणाचाही विचार न करता सगळ्यांच्या समोरच सरळ ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. आणि हे पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ऐश्वर्याला तर काही सुचतच नसते. आणि मग त्यावेळी नील समोर येतो. तो ऐश्वर्याला धीर देतो. ऐश्वर्या रडतच त्याच्याकडे पाहत असते, म्हणत असते की नील. मात्र ती पुढे काही बोलूच शकत नाही, कारण मग नीलही तिच्या कानाखाली मारतो. आणि हे पाहून तिलोत्तमा मोठ्याने ओरडते. तर नील खूप चिडलेला असतो. तो ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या तू इतक्या खालच्या थराला जाशील मला कधीच वाटलं नव्हतं. अगं प्रेमामध्ये संसारामध्ये काही ना काही ॲडजस्ट करावं लागतं आणि ते सगळं मी केलं फक्त तुझ्यासाठी, पण तू काहीच करू शकली नाही. आणि तुझ्या या अशा घाणेरड्या स्वभावामुळेच ना देवाने आपल्या पदरात मूल दिलेलं नाही आहे. अगं तुझ्यामुळे जर या सावलीचं काही बरं वाईट झालं असतं तर मग काय केलं असतं आपण. खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आहे. आणि मग त्यानंतर ती अस्मीसुद्धा नाटक करत पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते की ऐश्वर्या मॅडम तुम्ही असं कराल मला कधीच वाटलं नव्हतं. अहो तुम्ही मलासुद्धा काहीच सांगितलं नाही. तुमच्या अशा खोटेपणामुळे आता या घरात माझंही नाव खराब होतं आहे. मला माहिती आहे ही सावली चुकीचीच आहे, पण तिला सिद्ध करण्यासाठी तुम्ही स्वतः का चुकीचा वागलात. आणि ते ऐकून सारंग रागातच म्हणतो की सावली चुकीची नाही आहे. त्यामुळे मग ती खोटारडी अस्मीसुद्धा गप्प बसते. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते ही मुलगी चुकीची आहे की नाही हे जाणून घेण्यात मला कोणताही रस नाही आहे. आणि मग ती सरळ तेथून निघून जाते. ऐश्वर्या मात्र खूप जास्त चिडलेली असते. ती मनाशी म्हणत असते की आजपर्यंत या मुलीमुळे माझा खूप वेळा अपमान झाला आहे, पण आज माझ्या नवऱ्याने या मुलीमुळे सगळ्यांच्या देखत माझ्या कानाखाली मारली आणि त्याचा बदला तर मी घेणारच. त्यानंतर अमृता रडतच सावलीला मिठी मारते आणि म्हणते की शेवटी सत्य बाहेर आलंच. आणि मग त्यानंतर घरातील सगळेच जण सावलीचं आनंदाने पुन्हा एकदा स्वागत करतात. दुसरीकडे जगन्नाथला देवाचा ऑडिओ मेसेज आलेला असतो आणि मग त्यांना समजतं की सावली सुखरूपपणे घरी परत आली आहे. त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. ते लगेच अलकाला बोलावून घेतात, तिला ही गोष्ट सांगतात. त्यामुळे तीसुद्धा खूप खुश होते. आणि मग जगन्नाथ म्हणतात की चल अलका आपण लगेच आपल्या लेकीला भेटायला जाऊ. पण ती म्हणत असते की आता त्यांच्या घरी जाणं योग्य नाही आहे. मात्र जगन्नाथ म्हणतो की आत्ताच आपण तिथे जायला हवं. त्यात तिलोत्तमाला कळायला नको का तिच्या घरातील हवा जरी बदलली ना तरी सगळ्यात पहिली खबर मला लागते ते. आणि मला माझ्या लेकीला भेटायचं आहे. ती इतके दिवस कुठे होती, काय करत होती याची चौकशी करायची आहे. आणि मग तो लगेच सावलीकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे सावली विठ्ठलाचा आशीर्वाद घेत असताना सखदेव त्या ठिकाणी येतो आणि सावलीला पाहून तो रडतच तिला मिठी मारतो. तो म्हणत असतो की साऊ कुठे गेली होतीस ग तू, आणि जायच्या आधी तुझ्या या गरीब दादाला एकदाही तुला सांगावंसं वाटलं नाही का गं, मी तुझ्यासाठी आता इतका परका झालोय का. अगं तू एकटीच कुठेतरी भटकत होती, मग तुला घरी यावंसं का वाटलं नाही. तुला माहिती आहे का मला ना आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. आणि ते ऐकून सावली म्हणते की दादा अरे असं खरंच काही नाही आहे, पण त्यावेळी परिस्थितीच अशी होती ना की मी काय करते मलाच समजत नव्हतं. आणि जर मी घरी गेले असते तर आईबाबांच्या प्रश्नांची काय उत्तरं दिली असते, त्यांना किती त्रास झाला असता. आणि म्हणून मग मला घरी नाही जाता आलं. आणि मग त्यानंतर सखदेव लगेच त्याच्या आईबाबांना फोन लावतो. ते दोघेही काळजीतच असतात. आणि मग जेव्हा ते सावलीचा आवाज ऐकतात तेव्हा त्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. ते दोघेही रडत असतात. सावलीला विचारत असतात की साऊ बाळा अगं कुठे होतेस तू. आणि मग सावली त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. तर ते दोघे तिला सांगतात की यापुढे तू असं काही करायचं नाही आहे, आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही आहे. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अस्मीने सगळ्यांसमोर ऐश्वर्याला जे काही बोललेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या खूप चिडते आणि सरळ तिचा गळाच पकडते. तर सारंग भैरवीला घरी बोलावतो आणि सगळ्यांसमोर तिला सावलीची माफी मागायला सांगतो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.